नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना आणि पहिला सोमवार हा सर्वात शुभ आणि प्रभावी मानला जातो। या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात। आज आपण अशा 5 उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे पहिल्या श्रावण सोमवारला केल्यास भगवान शंकर अतिशय प्रसन्न होतात। शेवटी खास शिवमंत्र जाप आणि एक विशेष कथा देखील सांगणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। हा महिना संपूर्ण भगवान शंकराला अर्पण केलेला असतो। स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की श्रावण महिन्यात जो भक्त शिवाचे पूजन करतो, उपवास करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो। विशेषतः पहिला सोमवार हा अत्यंत शुभ मानला जातो कारण तो संपूर्ण महिन्याची दिशा ठरवतो। जर तुम्ही या दिवशी श्रद्धेने पूजा केली तर पुढचा संपूर्ण वर्ष तुम्हाला सकारात्मक ऊर्जा, मनशांती आणि यश मिळेल। उपाय नंबर 1, पार्थिव शिवलिंग पूजा। घरच्या घरी मातीचं पार्थिव शिवलिंग तयार करा। ते गंगाजल, दूध, मध, दही आणि तुपाने अभिषेक करा। यामुळे पितृदोष, कालसर्पदोष दूर होतो आणि आरोग्य लाभतो। उपाय नंबर 2, ओम नमः शिवाय चा जाप करा। पहिल्या सोमवारला 108 वेळा ओम नमः शिवाय जप करा। संध्याकाळी तुळशी समोर बसून शांतपणे हा जप केल्यास मन स्थिर होतं आणि नकारात्मकता दूर होते। उपाय नंबर 3, बेलपत्र अर्पण। बेलपत्रावर चंदनाने राम असं लिहून भगवान शंकराला अर्पण करा। हा उपाय विशेषतः विवाह इच्छुक, करिअर प्रॉब्लेम असलेल्यांसाठी लाभदायक आहे। उपाय नंबर 4, दुग्धाभिषेक आणि काळे तीळ। काळ्या तिळासह दुधाचा अभिषेक केल्यास कर्जमुक्ती आणि वादविवादापासून सुटका होते। उपाय नंबर 5, गरिबांना अन्नदान। श्रावण सोमवारला गरिबांना अन्न किंवा वस्त्रदान करा। हे केल्याने आपली कर्मे शुद्ध होतात आणि शुभ फलांची प्राप्ती होते। विशेष मंत्र आणि जाप। हे खास शिवमंत्र पहिल्या सोमवारला जपल्यास मनोकामना लवकर पूर्ण होतात। चला तर तो मंत्र बघूया। महामृत्युंजय मंत्र। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षीमामृताम्। या मंत्राचा 21 वेळा जप करा। चला तर एक प्रेरणादायी कथा जाणून घेऊया। एकदा एक गरीब ब्राह्मणाने पहिल्या श्रावण सोमवारला उपवास केला आणि फक्त एका बेलपत्राने शिवाची पूजा केली। त्याची श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर झाल्या। पुढे तो ब्राह्मण एक विद्वान, श्रीमंत आणि समाजसेवक बनला। ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा असेल तर एक बेलपत्र ही भगवान शंकराच्या कृपेचं कारण होऊ शकतं। मित्रांनो, पहिला सोमवार हे फक्त एक दिवस नाही तर एक संधी आहे आपल्या जीवनात शुभतेचे बीज पेरण्याचं। आज सांगितलेला उपाय तुम्ही श्रद्धेने करा आणि अनुभव घ्या त्याचा सकारात्मक परिणाम। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि तुम्हाला कोणत्या उपायाचा अनुभव आहे ते आम्हाला नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या खास उपायांसह। तोपर्यंत हर हर महादेव। धन्यवाद।